हॅलो, पॉवर सिस्टीम बाय सीएल वाधवा याचे जे काही एमसीक्यू आहेत, त्या एमसीक्यूची जे आपण व्हिडिओ सोल्युशन सिरीज चालू केलेला आहे का, याचा हा आपल्याकडे आजचा सेकंडचा पार्ट आहे. या सेकंड पार्ट मध्ये अगेन आपण काय करूया तर इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन करूया. मग फर्स्ट एमसीक्यू आहे आपल्याकडे, इफ द टाइम ऑफ द ऑपरेशन ऑफ द रिले फॉर युनिटी टीएमएस इज 10 सेकंड देन द टाइम ऑफ ऑपरेशन फॉर द 0.5 TMS विल बी. आता या ठिकाणी आपल्याकडे काय विचारलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याकडे टाइम ऑफ ऑपरेशन विचारलेला आहे. मग आपण बेसिकली काय करतो तर जो रिले आहे त्या रिले मध्ये आपण काय करतो तर जो काय रिलेचा ऑपरेटिंग टाइम आहे का, तो ऑपरेटिंग टाइम आपल्याला काय करायचा असतो, ऍडजस्ट करायचा असतो. मग तो ऑपरेटिंग टाइम ऍडजस्ट करण्यासाठी आपण काय करतो तर जे बॅकस्टॉप पोझिशन आहे का, याला आपण काय करतो चेंज करतो, जेणेकरून काय होईल तर आपल्याला रिलेचा टाइम या ठिकाणी चेंज करता येईल. म्हणजे रिले या ठिकाणी कोणत्या पर्टिक्युलर टाइमला या ठिकाणी ऑपरेट झाला पाहिजे याला आपण काय करतो तर चेंज करतो. मग जो आपल्याकडे टीएमएस असतो का, तो टीएमएफ या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला असतो काय तर टीएमएस इज इक्वल टू ऑपरेटिंग टाइम ऑफ द रिले दॅट इज टी ऑपरेटिंग डिवायडेड बाय काय असेल तर टीएमएस ऍट युनिटी. कुठं असतो तर हा या ठिकाणचा युनिटीच्या ठिकाणचा टीएमएस असतो. यालाच आपण लिहितो काय तर ऑपरेटिंग टाइम ऑफ द रिले डिवायडेड बाय काय तर टीएमएस ऍट, त्याला आपण 1 असं म्हणूया, और त्यालाच आपण काय म्हणतो तर 100% असं म्हणतो. मग जर या ठिकाणी आपल्याकडे विचारलेलं काय आहे तर टाइम ऑफ ऑपरेशन ऑफ द रिले विचारलेला आहे फॉर द 0.5 TMS. आता या ठिकाणी आपल्याकडे जर क्वेश्चन हा टीएमएस बद्दल या ठिकाणी विचारला गेलेला असेल तर पहिल्यांदा आपण काय करायचं तर पहिल्यांदा या ठिकाणी जो काही टीएमएस ऍट युनिटी किती येतो तो टीएमएस ऍट युनिटी या ठिकाणी आपण काय करायचं पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर टीओपी बद्दल या ठिकाणी डिस्कशन करावं लागेल. मग या ठिकाणी टीएमएस ऍट युनिटी किती येतोय तर या ठिकाणी सिंपल आपण या ठिकाणी जर सॉल्व्ह केला असेल तर टीएमएस ऍट युनिटी इज इक्वल टू काय भेटतोय बघा तर ऑपरेटिंग टाइम ऑफ रिले डिवायडेड बाय काय असेल तर आपल्याकडे असणार हा टीएमएस असेल. जर आपण दिलेला क्वेश्चन हा बारकाईने वाचला असेल तर आपल्याला समजते काय तर टीएमएस ज्यावेळेस आपल्याकडे 1 आहे का त्या केसमध्ये याचा टाइम ऑफ ऑपरेशन काय तर 10 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे ऑपरेशन टाइम दिलाय किती तर 10 सेकंद दिलेला आहे. ज्या केसमध्ये आपल्याकडे जो काय या ठिकाणचा टीएमएस आहे का तो टीएमएस इज इक्वल टू काय तर 1. म्हणजे या टीएमएस ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे तर 1. म्हणजे या ठिकाणी जो काय टीएमएस ऍट युनिटी आहे का तो सिंपल काय होईल तर ऑपरेटिंग टाइम आहे 10 डिवायडेड बाय 1 म्हणजे काय होतं आपल्याकडे तर 10 होतोय. म्हणजे आपल्याकडे युनिट टीएमएस भेटला का तर आपल्याकडे युनिट टीएमएस भेटला. आता आपल्याला पाहिजे काय तर टाइम ऑफ ऑपरेशन फॉर द 0.5 TMS. म्हणजे हा तर आपल्याकडे युनिटचा भेटला, म्हणजे आपल्याकडे याची व्हॅल्यू भेटली का डिनोमिनेटरची भेटली. तर आता आपल्याला विचारले काय तर हा टीओपी विचारलेला आहे, ज्यावेळेस आपल्याकडे टीएमएस ची व्हॅल्यू काय केली तर 0.5 दिलाय. देअरफॉर या ठिकाणी आपण लिहितो या वरच्या फॉर्म्युल्यानुसार काय तर ऑपरेटिंग टाइम ऑफ द रिले इज इक्वल टू काय असेल तर टीएमएस मल्टिप्लाय बाय काय असेल तर टीएमएस ऍट युनिटी. मग या ठिकाणी आपल्याकडे टीएमएस दिलाय किती तर 0.5 दिलेला आहे, मल्टिप्लाय बाय टीएमएस ऍट युनिटी किती आला तर 10 आला. म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 10 करा, आपल्याकडे काय भेटतो तर 5 सेकंद हा काय भेटतोय आपल्याकडे टाइम भेटतोय. म्हणजे याचा आन्सर काय आहे तर आन्सर याचा ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर आहे. हे काय आहे याचं करेक्ट आन्सर आहे. अगेन आपण पाहतो काय तर जो या ठिकाणचा असणारा ऑपरेटिंग टाइम आहे का तो ऑपरेटिंग टाइम इज अ प्रपोर्शनल टू काय तर टीएमएस आहे, किंवा त्यालाच आपण लिहू शकतो काय तर टीएमएस इज अ प्रपोर्शनल टू काय तर ऑपरेटिंग टाइम आहे. आता या ठिकाणी पहिल्या केसमध्ये आपल्याकडे काय होता ऑपरेटिंग टाइमची व्हॅल्यू होती 10, त्या केसमध्ये टीएमएस काय होता युनिटी होता. आणि दुसऱ्या केसमध्ये काय आहे तर या ठिकाणी असणाऱ्या ऑपरेटिंग टाइमची आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे, ज्या केसमध्ये टीएमएस ची व्हॅल्यू आपण काय केली तर 0.5 केली. जर आपण या ठिकाणी टीएमएस कमी केला असेल तर ऑपरेटिंग टाइम सुद्धा कमी होईल. या बेसिक गोष्टी आपल्याला काय तर महत्वाच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण दुसरं रिलेशन लिहू शकतो T2 डिवायडेड बाय T1. म्हणजे सेकंड नंबरचा ऑपरेटिंग टाइम डिवायडेड बाय फर्स्ट नंबरचा इज इक्वल टू काय तर टीएमएस इन सेकंड नंबर केस डिवायडेड बाय काय असेल तर टीएमएस इन द फर्स्ट नंबर केस. हाही फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहू शकतो. याही फॉर्म्युलेच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो. पण या ठिकाणी मी काय केलं बेसिकली टीएमएस च्या ठिकाणी फुल डेफिनेशन सांगितले, जेणेकरून आपल्याकडे जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर क्वेश्चन हा चुकला नाही पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे ऑपरेटिंग टाइम विचारलेला असतो त्या केसमध्ये आपल्याकडे पहिल्यांदा जर टीएमएस इथला दिला असेल तर आपण काय करायचा युनिटी टीएमएस ला आपल्याकडे टाइम किती असेल तो पहिल्यांदा काय करायचा काढायचा. म्हणजे टीएमएस ऍट युनिटी किती असेल तो आपण पहिल्यांदा काय करायचा काढून घ्यायचा. म्हणजे टीएमएस ऍट युनिटी और टीएमएस ऍट 100% याला काय तर या ठिकाणी अनन्यसाधारण महत्व, ही गोष्ट या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाची आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर या क्वेश्चनचा. मग हे जे काय टीएमएस आहे का या टीएमएस बद्दलच या ठिकाणी जे काय आपल्या क्लास नोट्स आहेत का या क्लास नोट्स मध्ये या ठिकाणी याचा थिअरॉटिकल पार्ट दिलेला आहे. अगेन आपण क्लासमध्ये हा सेम या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतला होता. ऑप्शन नंबर काय आहे तर सेकंड दॅट इज 5 सेकंड इज द
करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा. या आपल्या आहेत काय तर क्लास नोट्स. काय आपला हा पॉवर सिस्टीम बाय सीएल वाधवा या ठिकाणी क्लास चालू आहे का? या पॉवर सिस्टीम बाय सीएल वाधवा क्लासच्या नोट जर आपल्याकडे पाहिजे असतील तर आपण या ठिकाणी आपला इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईडचा टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर व्हॉट्सअपचा चॅनल जॉईन करायचा आहे. त्या ठिकाणी या नोट्स तुम्हाला भेटून जातील. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे द शेप ऑफ द डिस्क ऑफ एन इंडक्शन डिस्क रिले इज. आता जी काय डिस्क आहे का ते डिस्क इंडक्शन डिस्क रिलेची कशी असते? सर्क्युलर असते का तर नसते? स्पायरल असते का तर स्पायरल शेपची असते? इलेक्ट्रिकल असते का तर नसते? म्हणजे हा शेप या ठिकाणी काय असतो? स्पायरल असतो. ऑप्शन नंबर सेकंड इज द काय तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 13 आणि या ठिकाणचा हा क्वेश्चन काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. या क्वेश्चन मध्ये बऱ्याच जणांना आपल्याकडे काय तर डाऊट आहे. सो या क्वेश्चन बद्दल आपण या ठिकाणी काय करूया डिटेल मध्ये डिस्कशन करूया. इफ द फेज अँगल ऑफ द व्होल्टेज कॉइल ऑफ द डायरेक्शनल रिले इज अ 50 डिग्री द मॅक्झिमम टॉर्क अँगल ऑफ द रिले इज. आता या ठिकाणी मॅक्झिमम टॉर्क अँगल ऑफ द रिले बद्दल या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि या क्वेश्चन मध्ये बऱ्याच जणांचा काय तर आपल्याकडे डाऊट आहे. आता डायरेक्शन रिले आहे. या डायरेक्शन रिलेचा आपण उपयोग करतो कशासाठी? तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा पॉवरचा फ्लो या ठिकाणी रिव्हर्स होईल का त्या ठिकाणी आपण काय करतो तर या डायरेक्शन रिलेचा या ठिकाणी यूज करतो. आणि डायरेक्शनल रिले या ठिकाणी असतात नेहमी कुठे तर लोड साइडला असतात. म्हणजे जिथून या ठिकाणी पॉवरचा फ्लो हा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये होऊ शकेल का त्या ठिकाणी आपण काय करतो डायरेक्शनल रिले यूज करतो. अगेन नॉन डायरेक्शनल रिले जे काही काय करतात तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन या ठिकाणी वर्क करतात. हे नॉन डायरेक्शनल रिले आपण नेहमी यूज करतो कुठे तर सोर्स साइडला. म्हणजे सोर्स साइडला असेल काय तर नॉन डायरेक्शनल रिले आणि लोड साइडला असेल काय तर आपल्याकडे डायरेक्शनल रिले. म्हणजे डायरेक्शनल रिलेचा आपण वापर जिथं तिथं करणार की जिथे या ठिकाणी काय होते पॉवरचा फ्लो करंटचा फ्लो या ठिकाणी काय होतोय तर रिव्हर्स होतो. ही गोष्ट आपल्याकडे काय त्या ठिकाणी महत्वाची आहे. मग जर आपण डायरेक्शनल रिले मध्ये पाहिलं तर आपल्याकडे असतो काय तर ओव्हर करंट रिले असतो. काय असतो आपल्याकडे ओव्हर करंट रिले असतो. त्याचबरोबर काय असतो डायरेक्शनल पॉवर रिले असतो. म्हणजे हे काय तर आपल्याकडे अगेन डायरेक्शनल रिलेचे टाइप्स आहेत. जर बेसिकली आपण डायरेक्शनल रिले बद्दल डिस्कशन करायला गेलो तर डायरेक्शनल रिले मध्ये आपल्याकडे बेसिकली काय असते तर एका ठिकाणी व्होल्टेज कॉइल असते आणि दुसरे आपल्याकडे काय असते तर करंट कॉइल असते. एक असते व्होल्टेज कॉइल आणि दुसरे काय असते आपल्याकडे करंट कॉइल असते. जर ही जे काय डायरेक्शनल रिले आहे डायरेक्शन रिले मध्ये आपण काय करतो तर एक फेजर डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो आणि ते फेजर डायग्राम कशा पद्धतीचे असेल याच्याबद्दल आपण आता काय करूया डिस्कशन करूया. या ठिकाणी सपोज मी काय करतोय तर माझ्याकडे एक रेफरन्स घेतोय का तर जेव्हा जेव्हा मला या ठिकाणी फेजर डायग्राम ड्रॉ करायचे असेल का तेव्हा मी काय करतो तर पहिल्यांदा या ठिकाणी माझ्या रेफरन्सचा विचार करतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा काय तर रेफरन्स आहे. मग या ठिकाणी मी रेफरन्सला काय घेऊ शकतो तर रेफरन्सला मी करंट घेऊ शकतो. रेफरन्सला मी या ठिकाणी व्होल्टेज घेऊ शकतो. या ठिकाणी मी रेफरन्सला काय करतो तर ठिकाणी व्होल्टेज घेतो आणि हे व्होल्टेज कुणाचं आहे तर जे आपल्याकडे व्होल्टेज कॉइल आहे का त्या व्होल्टेज कॉइलचं काय तर आपल्याकडे व्होल्टेज आहे. अच्छा व्होल्टेज कॉइल आहे. मग त्या व्होल्टेज कॉइल मधून फ्लो होणारा करंट असेल का तर यस त्या व्होल्टेज कॉइल मधून फ्लो होणारा करंट असेल. अच्छा जो काय व्होल्टेज कॉइल मधला करंट आहे का तो व्होल्टेज कॉइल मधला करंट काय करतो तर या जो काय आपल्याकडे व्होल्टेज आहे का त्या व्होल्टेजला काय करेल तर सपोज या ठिकाणी आपल्याकडे अशा पद्धतीनं लॅग करत असेल असं मी या ठिकाणी काय करतोय तर या ठिकाणी कन्सिडर करतोय. म्हणजे या ठिकाणी हा काय तर आपल्याकडे असणारा व्होल्टेज कॉइलचा करंट आहे याला मी काय म्हणतो तर आय व्ही असं म्हणतो. अच्छा आपण दुसरी कॉइल पाहिली होती काय तर दुसरी कॉइल होती करंट कॉइल. अच्छा करंट कॉइलचाही काहीतरी करंट असेल. अच्छा करंट कॉइलचा करंट काय करेल तर व्होल्टेज कॉइलला लीड करेल किंवा लॅग करेल. डिपेंड आहे कशावरती तर नेचरवरती करंट कॉइलच्या नेचरवरती. सपोज या ठिकाणी मी काय करतोय कन्सिडर करतोय किंवा मी अरेंजमेंट अशी करतोय की ज्या ठिकाणी जो काय करंट कॉइल आहे का त्या करंट कॉइलचा करंट काय करतोय तर व्होल्टेज कॉइलच्या व्होल्टेजला काय करतोय तर लीड करतोय. म्हणजे या ठिकाणी मी अगेन काय करतोय तर करंट कॉइलचा करंट घेतोय जो की काय करतोय तर लीड करेल. कोणाला लीड करेल तर या ठिकाणी असणारी जे काय व्होल्टेज कॉइल आहे का त्या व्होल्टेज कॉइलला हा करंट काय करतोय तर लीड करतोय. हा करंट आहे कोणामधला तर हा करंट आहे आपल्याकडे करंट कॉइल मधला. याला मी म्हणतो काय त्या ठिकाणचा करंट कॉइलचा करंट आहे आणि या ठिकाणी हा काय तर व्होल्टेज कॉइलचा करंट आहे. अच्छा आपल्याकडे व्होल्टेज कॉइल आपल्याकडे करंट कॉइल आहे. जे या ठिकाणी टॉर्क या ठिकाणी प्रोड्यूस होईल का डायरेक्शन रिले मध्ये ते टॉर्क या ठिकाणी बेसिकली प्रपोर्शनल असतं. कोणाला तर टॉर्क प्रोड्यूस इन द डायरेक्शन रिले इज प्रपोर्शनल टू द जे काय आपल्याकडे व्होल्टेज कॉइल मधला ठिकाणी काय तर करंट आहे त्या करंट मध्ये तयार होणारा फ्लक्स आणि त्यानंतर करंट कॉइल मधला करंट आणि त्याच्यामध्ये तयार होणारा काय तर आपल्याकडे असणारा फ्लक्स. म्हणजे या ठिकाणी जे काय टॉर्क आहे ते टॉर्क या ठिकाणी प्रपोर्शनल आहे. कोणाला फायव्ही हा काय तर फ्लक्स आहे इन द व्होल्टेज कॉइलचं करंट आणि त्यानंतर फाय हा काय तर फ्लक्स आहे कोणामधला तर करंट कॉइलच्या करंट मधला काय तर आपल्याकडे फ्लक्स आहे. म्हणजे हा फायव्ही काय तर फ्लक्स आहे कोणामधला तर व्होल्टेज कॉइलच्या करंट मधला काय तर आपल्याकडे फ्लक्स आहे आणि या ठिकाणी हा फाय फ्लक्स आहे कोणामधला तर करंट कॉइल मधला फ्लक्स आहे. आणि इट इज ऑल्सो
प्रपोर्शनल टू द साइन ऑफ द अँगल बिटवीन. तर जो या ठिकाणी व्होल्टेज कॉइलचा फ्लक्स आहे आणि करंट कॉइलचा फ्लक्स आहे का या दोघांच्या मधल्या अँगलला काय तर हा प्रपोर्शनल आहे. म्हणजे अँगल बिटवीन द phi and phi I. Remember that phi and phi I are the respective fluxes. काय आहेत हे तर हा आहे फ्लक्स कशामधला तर व्होल्टेज कॉइल मधला काय तर आपल्याकडे फ्लक्स आहे. म्हणजे व्होल्टेज कॉइल मध्ये असणाऱ्या काय तर करंटचा फ्लक्स आहे आणि हा या ठिकाणचा काय तर phi आहे म्हणजे करंट कॉइल मध्ये तयार होणाऱ्या करंटचा काय तर आपल्याकडे फ्लक्स आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो काय करंट व्होल्टेज कॉइलचा करंट आहे काय व्होल्टेज कॉइलच्या करंट मध्ये आपल्याकडे काय असेल तर हा या ठिकाणचा phi हा फ्लक्स असेल. रिमेंबर दॅट phi रिप्रेझेंट काय तर या ठिकाणी असणाऱ्या व्होल्टेज कॉइलचा फ्लक्स आहे आणि हा जो काय आपल्याकडे करंट कॉइल आहे का त्या करंट कॉइल मध्ये सिंपल आपण याला I असं म्हणूया. या करंट कॉइल मध्ये अगेन काय तर आपल्याकडे एक फ्लक्स आहे त्याला आपण काय म्हणूया तर phi I असं म्हणूया. काय म्हणूया phi I असं म्हणूया. म्हणजे जो आपल्याकडे फ्लक्स जो आपल्याकडे टॉर्क तयार होतो का तो टॉर्क प्रपोर्शनल आहे कोणाला तर टू फ्लक्सेस. म्हणजे कोणता तर व्होल्टेज कॉइलचा फ्लक्स आणि करंट कॉइलचा फ्लक्स अँड इट इज ऑल्सो प्रपोर्शनल टू द अँगल बिटवीन द व्होल्टेज कॉइल फ्लक्स अँड द करंट कॉइल फ्लक्स. मग या ठिकाणी आपण दोन्ही फ्लक्सलेस रिप्रेझेंट केलं. अच्छा या ठिकाणी हा जो काय व्होल्टेज आहे आणि जो काय आपल्याकडे व्होल्टेज कॉइलचा करंट आहे याच्यामधला अँगल आपण काय करूया तर सपोज या ठिकाणी हा जो काय अँगल आहे या अँगलला मी काय म्हणतो तर सिंपल phi असं म्हणतो. हा काय तर आपल्याकडे या दोघांमधला अँगल आहे. अगेन ही जे काय करंट कॉइल आहे आणि जे काय व्होल्टेज कॉइलचं व्होल्टेज आहे या दोघांमधल्या अँगलला मी या ठिकाणी काय म्हणतो तर हा अँगल सपोज माझ्याकडे काय तर थीटा आहे. काय आपल्याकडे तर थीटा आहे. म्हणजे थीटा हा अँगल आहे कोणामधला तर व्होल्टेज कॉइलचा व्होल्टेज आणि करंट कॉइलचा करंट आणि phi हा अँगल आहे कोणामधला तर व्होल्टेज कॉइलचा व्होल्टेज आणि करंट कॉइलचा काय आणि व्होल्टेज कॉइलचा काय तर करंट या दोघांमधला अँगल काय तर आपल्याकडे phi आहे. अच्छा या ठिकाणी जर मी सिंपल या काही टॉर्कला लिहायला गेलो तर टॉर्क या ठिकाणी काय असेल तर टॉर्क इज नथिंग बट सिंपल k एक कॉन्स्टंट घेतो k इज इक्वल टू काय तर phi b. त्यानंतर या ठिकाणी काय तर phi I साइन ऑफ काय तर आपल्याकडे या दोघांमधला अँगल phi b आणि phi I. म्हणजे या दोघांमधला अँगल काय होईल या फेजर डायग्राम नुसार तर आहे phi आणि हा काय तर आपल्याकडे थीटा. दोघांमधला अँगल काय होईल तर phi प्लस थीटा होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे काय होईल तर phi प्लस थीटा हा या ठिकाणी आपल्याकडे काय भेटतोय अँगल भेटतोय. अगेन phi b कुणाच्या फेज मध्ये आहे तर phi b या ठिकाणी असणाऱ्या व्होल्टेज कॉइलच्या करंटच्या फेज मध्ये आहे आणि phi I कोणाच्या फेज मध्ये आहे बेसिकली तर phi I हा करंट कॉइलच्या फेज मध्ये आहे. यालाच आपण लिहू शकतो काय तर k इंटू v इंटू I इंटू साइन ऑफ काय तर थीटा प्लस phi I ला आपण असं लिहू शकतो. म्हणजे हे काय तर आपल्याकडे बेसिकली टॉर्क इक्वेशन आहे. अच्छा या टॉर्कला मला मॅक्झिमम करायचा मग मॅक्झिमम टॉर्क होण्यासाठी मला काय पाहिजे तर या ठिकाणी या साइन थीटाची व्हॅल्यू किंवा साइन ऑफ समथिंगची व्हॅल्यू मला काय पाहिजे तर इज इक्वल टू 1 पाहिजे. मग साइन ऑफ थीटा प्लस phi ची व्हॅल्यू 1 कधी होईल ज्यावेळेस हा phi प्लस थीटा इज इक्वल टू 90 होईल का त्या केस मध्ये मला काय भेटेल तर या टॉर्कची मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल. म्हणजे जर मला हे टॉर्क या ठिकाणी मॅक्झिमम पाहिजे असेल का तर या केस मध्ये साइन ऑफ थीटा प्लस phi इज इक्वल टू काय पाहिजे 1 पाहिजे. दॅट इज या ठिकाणी असणारा थीटा प्लस phi इज इक्वल टू काय पाहिजे 90 डिग्री पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतो तर डायरेक्शनल रिलेच्या केस मध्ये जर आपल्याला टॉर्क या ठिकाणी मॅक्झिमम पाहिजे असेल तर त्या मॅक्झिमम टॉर्क साठी जो काय या ठिकाणी दोन फ्लक्सेस आहेत का मग कोणते दोन फ्लक्सेस आहेत तर फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय द व्होल्टेज कॉइल अँड फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय द करंट कॉइल. या दोन्ही फ्लक्स मधला जो काय अँगल आहे का तो अँगल किती पाहिजे आपल्याकडे तर 90 डिग्री अँगल पाहिजे. त्याच वेळेस आपल्याकडे काय होईल तर मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी तयार होईल. म्हणजे या ठिकाणी हा phi प्लस थीटा इज इक्वल टू जेव्हा 90 होईल का त्या केस मध्ये आपल्याकडे काय होईल तर मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी प्रोड्यूस होईल. ही या ठिकाणचा काय तर महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे phi प्लस थीटा इज इक्वल टू काय पाहिजे आपल्याकडे 90 डिग्री पाहिजे तेव्हा आपल्याकडे काय होईल तर मॅक्झिमम टॉर्क होईल. अच्छा मला या ठिकाणी जर झिरो टॉर्कची कंडिशन पाहिजे असेल झिरो टॉर्क मग झिरो टॉर्क कधी होईल तर झिरो टॉर्क तेव्हा होईल ज्यावेळेस या साइनची व्हॅल्यू काय होईल आपल्याकडे 0 होईल. म्हणजे साइन ऑफ थीटा प्लस phi इज इक्वल टू ज्यावेळेस 0 होईल का त्यावेळेस माझ्याकडे काय होईल तर झिरो टॉर्क होईल. मग याची व्हॅल्यू 0 होण्यासाठी मला काय पाहिजे तर जो या ठिकाणी माझ्याकडे थीटा प्लस phi आहे का त्याची व्हॅल्यू काय होईल तर आपल्याकडे 0 होईल. याचाच अर्थ या ठिकाणी काय होईल तर थीटा इज इक्वल टू मायनस ऑफ phi च्या बरोबर होईल. म्हणजे हे दोन्ही अँगल काय होतील तर आपल्याकडे सेम होतील पण एकमेकांच्या काय होतील तर अपोजिट डायरेक्शन मध्ये होतील. हाई पॉईंट या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. मग या ठिकाणी आपण मॅक्झिमम टॉर्कची कंडिशन पाहिली. या ठिकाणी आपण काय केले तर झिरो टॉर्कची कंडिशन पाहिली. या झिरो टॉर्कच्या कंडिशन मधून आपण काय करतो तर झिरो टॉर्क लाईन या ठिकाणी ड्रॉ करतो आणि हे जे काय मॅक्झिमम टॉर्कची कंडिशन आहे का यानुसार आपण काय करतो तर मॅक्झिमम टॉर्कचा अँगल या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतो. मग मॅक्झिमम टॉर्क साठी आपल्याकडे काय आहे तर phi प्लस थीटा
थिटा इज इक्वल टू 90 डिग्री पाहिजे, पण याचं काही फाय प्लस थिटा हा 90 डिग्री आहे का, तर नाही. जर फाय प्लस थिटा या ठिकाणी 90 डिग्री असायला पाहिजे आपल्याकडे, आपण असं म्हणतोय. मग त्यासाठी या ठिकाणी मी काय करतो, तर हा जो काय आयव्ही आहे का, त्या आयव्ही ला काय करतो, एक्झॅक्टली एक 90 डिग्रीची काय करतो, लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी ही काय तर आपल्याकडे एक 90 डिग्रीची लाईन आहे आणि या लाईनला मी काय म्हणतो या ठिकाणी, तर हे मॅक्झिमम टॉर्क अँगलची लाईन आहे. काय आहे, तर या ठिकाणी असणारी ही मॅक्झिमम टॉर्क अँगलची लाईन आहे. दिस इज नथिंग बट काय तर मॅक्झिमम टॉर्क अँगलची लाईन आहे. का, तर माझ्याकडे मला मॅक्झिमम टॉर्क पाहिजे आणि मॅक्झिमम टॉर्क साठी माझ्याकडे काय पाहिजे, तर फ्लक्स प्रोड्यूसर बाय द व्होल्टेज कॉइल अँड फ्लक्स प्रोड्यूसर बाय द करंट कॉइल दोघांमधला अँगल काय पाहिजे, 90 डिग्री पाहिजे. आता हा दोघांमधला अँगल 90 आहे का, तर नाही. जर मला या ठिकाणी 90 डिग्री अँगल बनवायचा असेल तर काय करेल, तर ही व्होल्टेज कॉइल तर आपल्याकडे काय आहे तर फिक्स आहे, याचा फ्लक्सही काय आहे तर आपल्याकडे फिक्स आहे. मग या ठिकाणी करंट कॉइलला काय व्हायला लागेल आपल्याकडे, तर सिंपल ठिकाणी शिफ्ट व्हायला लागेल. म्हणजे जर हा जो काय करंट कॉइल मधला करंट इथं होण्याच्या ऐवजी जर आपल्याकडे इथं असेल तर त्या केसमध्ये माझ्याकडे काय होईल, तर मॅक्झिमम टॉर्क तयार होईल. आणि मॅक्झिमम टॉर्कच्या करस्पॉन्डिंग असणारा जो काय अँगल असतो का, त्या अँगल आपण काय म्हणतो, तर मॅक्झिमम टॉर्क अँगल असं म्हणतो. अँड दिस मॅक्झिमम टॉर्क अँगल इज अ रिप्रेझेंटेड बाय, हा काय असतो आपल्याकडे, तर टाव असतो. मग हा टाव करस्पॉन्डिंग आहे कुणाच्या, तर टाव इज करस्पॉन्डिंग टू द मॅक्झिमम टॉर्क लाईन. टाव हा काय तर आपल्याकडे मॅक्झिमम आहे. म्हणजे फॉर मॅक्झिमम टॉर्क आपल्याकडे काय पाहिजे, तर फाय प्लस थिटा इज इक्वल टू 90 डिग्री पाहिजे. ही गोष्ट आपल्याकडे या ठिकाणी पहिल्यांदा समजली. अच्छा, मला झिरो टॉर्क लाईन साठी काय पाहिजे, तर झिरो टॉर्क लाईन साठी जो काही थिटा आहे तो थिटा इज इक्वल टू काय असायला पाहिजे, मायनस ऑफ फाय च्या बरोबर असायला पाहिजे. म्हणजे थिटा इज इक्वल टू फाय किंवा थिटा इज इक्वल टू मायनस ऑफ फाय झाला तर आपल्याकडे काय भेटेल, तर झिरो टॉर्क लाईन भेटेल. म्हणजे या ठिकाणी मी जर झिरो टॉर्क लाईनचा विचार केला असेल तर माझ्याकडे अगेन एक झिरो टॉर्क लाईन होईल. ती झिरो टॉर्क लाईन कशी होईल, तर या ठिकाणी मी ड्रॉ करतोय. ही माझ्याकडे काय आहे, तर आपल्याकडे असणारी झिरो टॉर्क लाईन आहे. ही काय आहे, तर माझ्याकडे असणारी झिरो टॉर्क लाईन आहे. याला मी काय म्हणतो, तर बेसिकली ही आहे माझ्याकडे झिरो टॉर्क लाईन. ही काय आहे, तर माझ्याकडे असणारी झिरो टॉर्क लाईन आहे. म्हणजे झिरो टॉर्क लाईन साठी काय असेल, तर जो या ठिकाणी फाय आहे का, जो या ठिकाणचा थिटा आहे का, तो थिटा आणि या ठिकाणचा काय फाय, हे दोघे एकमेकांच्या काय असतील आपल्याकडे, तर अपोजिट मध्ये असतील. म्हणजे या ठिकाणी या दोघांमध्ये अँगल काय पाहिजे, तर या ठिकाणी 180 डिग्रीचा या ठिकाणी अँगल पाहिजे किंवा 0 डिग्रीचा तर ठिकाणी अँगल पाहिजे. त्याच वेळेस आपल्याकडे काय होईल, तर या ठिकाणी झिरो टॉर्क लाईन होईल. का, तर या ठिकाणी जर अँगल बिटवीन थिटा अँड फाय जर आपण 0 घेतला असेल तर साइन 0 इज इक्वल टू काय होईल, तर 0 होईल. आणि हा 0 झाल्याच्या कारणामुळे मग तुम्ही या ठिकाणी 0 घेऊ शकता किंवा या ठिकाणी 180 डिग्री घेऊ शकता. 0 घेतला तर याची व्हॅल्यू 0 होईल आणि 180 घेतले तर याची व्हॅल्यू काय होईल, तर आपल्याकडे 0 होईल. म्हणून या ठिकाणी आपण काय केलं, तर या ठिकाणी आपण ही झिरो टॉर्क लाईन आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलेली आहे. येथून आपल्याकडे एक गोष्ट समजली का, बघा या ठिकाणी आपल्याकडे झिरो टॉर्क लाईन आहे आणि झिरो टॉर्क लाईनला या ठिकाणी ही एमटीए काय आहे, तर एक्झॅक्टली या ठिकाणी क्वाड्रेचर मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणचा हा जो काय अँगल आहे का, आता मी रफली ड्रॉ करतोय, हा अँगल किती आहे, तर 90 डिग्री आहे. अगेन हा अँगल किती आहे, तर 90 डिग्री आहे. म्हणजे एमटीए लाईन हे काय आहे, तर ठिकाणी एक्झॅक्टली काय करते, तर परपेंडिक्युलर आहे. कुणाला, तर या झिरो टॉर्क लाईनला काय आहे, तर आपल्याकडे परपेंडिक्युलर आहे. हा पॉईंट आपल्याकडे काय आहे, तर ठिकाणचा महत्वाचा आहे. अच्छा, या ठिकाणी आपण बोललो होतो कशाबद्दल, तर या ठिकाणी व्होल्टेज कॉइल आहे. त्या व्होल्टेज कॉइलचा फेज अँगल किती आहे, तर या ठिकाणी असणाऱ्या व्होल्टेज कॉइलचा फेज अँगल, या ठिकाणी व्होल्टेज कॉइल इथं आहे आणि या व्होल्टेज कॉइलचा फेज अँगल म्हणजे काय असेल, तर या व्होल्टेज कॉइलचा करंट कुठे आहे, तर इथं आहे. या दोघांमधला अँगल काय आहे, तर फाय आहे. हा फाय इज नथिंग बट काय आहे, तर व्होल्टेज कॉइलचा फेज अँगल आहे. हा जो काय थिटा आहे का, तो थिटा या ठिकाणी काय आहे, तर दिस इज नथिंग बट द व्होल्टेज कॉइल फेज अँगल आहे. हा जो काय आपल्याकडे थिटा आहे का, रेड वाला थिटा, दिस रेड वाला थिटा इज नथिंग बट द अँगल बिटवीन कोणामधला आहे, तर हा अँगल आहे बिटवीन व्ही अँड आय. म्हणजे व्होल्टेज कॉइलचा व्होल्टेज आणि करंट कॉइलचा करंट या दोघांमधला अँगल कोणता आहे, तर हा रेड वाला थिटा आहे. आणि फेज अँगल ऑफ द व्होल्टेज कॉइल म्हटलं की कोणता झाला, तर हा या ठिकाणचा फेज अँगल ऑफ द व्होल्टेज कॉइल झाला. अच्छा, जर या फेज अँगल ऑफ व्होल्टेज कॉइल बद्दल मी डिस्कशन करायला गेलो आणि या फेज अँगल ऑफ व्होल्टेज कॉइल जर मी या ठिकाणी काढायला गेलो तर माझ्याकडे एक गोष्ट मला समजायला पाहिजे, फॉर मॅक्झिमम टॉर्क माझ्याकडे कंडिशन काय होती, तर फॉर मॅक्झिमम टॉर्क थिटा प्लस फाय इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे, 90 डिग्री व्हायला पाहिजे. या कॉन्सेप्ट नुसार जर या ठिकाणी आपल्याकडे हा फाय पाहिजे असेल तर फाय ची व्हॅल्यू या ठिकाणी घेतो का मी, बघा कशी, तर फाय प्लस या ठिकाणी काय आहे, तर हा टाव आहे. फाय प्लस टाव इज इक्वल टू काय होईल आता, तर 90 डिग्री होईल. म्हणजेच जर या ठिकाणी मला हा अँगल या ठिकाणी तर 90 डिग्री भेटला असेल तर या ठिकाणी मी फाय ची व्हॅल्यू काढू शकतो का, तर काढू शकतो. मग हा फाय प्लस हा या ठिकाणी असणारा काय आहे, तर टाव. हा टाव काय आहे, तर आपल्याकडे मॅक्झिमम टॉर्क लाईनचा काय आहे, तर आपल्याकडे असणारा अँगल आहे. म्हणजे हा मॅक्झिमम टॉर्कच्या केस मधला काय आहे, तर अँगल आहे. या दोघांची बेरीज आपल्याकडे काय होईल, तर या ठिकाणी 90 डिग्री होईल. याचाच अर्थ आपल्याकडे काय होतंय बघा, तर जो काय फाय आहे का, तो फाय इज नथिंग बट काय आहे, तर 90 मायनस
टाउ, जर टाउ हा काय तर मॅक्झिममच्या करस्पॉन्डिंगचा काय तर आपल्याकडे अँगल आहे. हा टाउ इज नथिंग बट द मॅक्झिमम टॉर्क अँगल, और यालाच आपण म्हणू शकतो काय तर टॉर्क अँगल करस्पॉन्डिंग टू द मॅक्झिमम टॉर्क. हा टॉर्क आला कधी, तर जेव्हा जेव्हा हा टॉर्क दिसेल त्या टॉर्कचा अर्थ काय आहे तर आपण या टावला घेतलाय कुठून, तर या व्ही पासून वरती घेतला, जेणेकरून ह्या फ्लक्स मधला आणि या फ्लक्स मधला अँगल काय होईल तर 90 डिग्री होईल. अगेन या ठिकाणी डॉटेड लाईन ड्रॉ केली, याचा अर्थ काय तर जेव्हा या ठिकाणच्या या करंट कॉइल मधला फ्लक्स या ठिकाणी या लाईनच्या अॅनालॉगस येईल का, तेव्हा माझ्याकडे काय होईल तर या ठिकाणी मॅक्झिमम टॉर्क तयार होईल. याचा अर्थ काय तर आपल्याकडे हा आहे. अच्छा, जो काय फाय आहे तो फाय इज इक्वल टू लिहिला मी काय तर 90 मायनस टाऊ लिहिला. अच्छा, जर या ठिकाणी मी फायला माझ्या 90 मायनस टाऊ लिहित असेल तर आपण एक फॉर्म्युला पाहिला होता काय तर टॉर्क इज इक्वल टू के इंटू व्ही आय इंटू साइन ऑफ थिटा प्लस फाय पाहिला होता. जर याच्यामध्ये फायची व्हॅल्यू आपण ठेवली असेल तर काय होईल तर के इंटू व्ही आय इंटू साइन ऑफ थिटा प्लस 90 मायनस या ठिकाणी टाऊ होईल. आणि या ठिकाणी साइन ऑफ थिटा प्लस 90 मायनस टाउ. अगेन मी तुम्हाला फेजर डायग्राम रिप्रेझेंटेशन शिकवलं होतं. फेजरला कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा या ठिकाणी अँगल कोटला कसा कॅल्क्युलेट करायचा, लक्षात राहत नसेल तर काय करायचं, या ठिकाणी सिंपल आपल्याकडे काय असेल तर प्लस मधला cos थिटा असेल, या ठिकाणी काय तर प्लस मधला साइन थिटा असेल, या ठिकाणी मायनस मधला साइन थिटा आणि या ठिकाणी काय तर मायनस मधला या ठिकाणी असणारा cos थिटा. आता आपल्याकडे काय तर साइन ऑफ थिटा प्लस 90. आता पुढच्या टावला सोडून द्या, साइन कुठेतरी येतात, साइन ऑफ थिटा प्लस 90. जेव्हा मी प्लस साइन यूज करतो त्या केसमध्ये मी अँटी क्लॉकवाइज मध्ये घुमतो, ज्यावेळेस मी मायनस साइन यूज करतो त्या केसमध्ये मी काय करतो तर या ठिकाणी असणाऱ्या क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये भेटतो. म्हणजे इकडे प्लस असेल तर आपण काय करणार अँटी क्लॉकवाइज मध्ये जाणार आणि मायनस साइन मध्ये मी काय करणार तर क्लॉकवाइज मध्ये येणार. आता इथून काय तर साइन थिटा येतात, साइन ऑफ थिटा प्लस 90 मध्ये मी काय करणार इकडे जाणार. मग साइन ऑफ थिटा प्लस 90 मध्ये काय गेलो मी इथे गेलो, म्हणजे साइन ऑफ थिटा प्लस 90 म्हणजे माझ्याकडे काय होईल तर कॉस थिटा होईल आणि पुढचा काय तर मायनस टाउ. देअरफॉर या ठिकाणी आपल्याकडे आन्सर येईल काय तर के व्ही आय इंटू काय तर कॉस ऑफ थिटा मायनस टाउ. हे आपल्याकडे काय आलं तर अगेन या ठिकाणी टॉर्कचं इक्वेशन आलं. हे जे काय आपल्याकडे इक्वेशन आलेलं आहे का, ते इक्वेशन करस्पॉन्डिंग टू कोणाच्या आहे तर या ठिकाणी असणारा हा टाउ, म्हणजे दिस टॉर्क इक्वेशन इज करस्पॉन्डिंग टू द मॅक्झिमम टॉर्क अँगल काय तो टाउ. हे या ठिकाणचं काय तर आपल्याकडे इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आलेलं आहे. मग या ठिकाणी हा काय तर टाउ इज नथिंग बट द मॅक्झिमम टॉर्क अँगल आहे. जर आपल्याकडे या ठिकाणच्या टॉर्कची ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिजे असेल, मॅक्झिमम टॉर्कच्या केसमध्ये आपल्याकडे काय असेल तर हा कॉस ऑफ थिटा मायनस टाउची व्हॅल्यू आपल्याकडे 1 पाहिजे. मग कॉस ऑफ थिटा मायनस टाउची व्हॅल्यू या ठिकाणी 1 कधी होईल तर ज्यावेळेस थिटा मायनस टाउ इज इक्वल टू 0 होईल. दॅट इज इन अदर वर्ड्स ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू टाउ होईल का, त्या केसमध्ये माझ्याकडे काय भेटेल तर या ठिकाणी मॅक्झिमम टॉर्क भेटेल करस्पॉन्डिंग टू द काय तर मॅक्झिमम टॉर्क अँगल. जर या ठिकाणी मला 0 टॉर्क पाहिजे असेल, मग या 0 टॉर्क साठी माझ्याकडे अगेन कंडिशन काय आहे तर या फॉर्म्युल्यानुसार जो काय आपल्याकडे कॉस ऑफ थिटा मायनस टाउ आहे का, तो कॉस ऑफ थिटा मायनस टाउ इज इक्वल टू मला काय असायला पाहिजे तर 0 च्या बरोबर असायला पाहिजे. मग कॉस ऑफ थिटा मायनस टाउ इज इक्वल टू 0 कधी असेल तर थिटा मायनस टाउ इज इक्वल टू प्लस मायनस 90 डिग्री ज्या केसमध्ये असेल का, त्या केसमध्ये माझ्याकडे काय असेल तर 0 टॉर्क असेल. म्हणजे थिटा मायनस टाउ इज इक्वल टू काय तर प्लस मायनस 90 किंवा एक प्लस 90 घ्या किंवा एक मायनस 90 घ्या, माझ्याकडे कंडिशन काय भेटेल तर 0 टॉर्कची कंडिशन भेटेल. आणि ही कंडिशन करस्पॉन्डिंग टू कशाची आहे तर टॉर्क अँगल टाउच्या करस्पॉन्डिंगच्या. आपल्याकडे क्वेश्चन मध्ये या, आता क्वेश्चन मध्ये आपल्याकडे दिलं काय होतं तर क्वेश्चन मध्ये आपल्याकडे दिलं होतं काय तर जे काय व्होल्टेज कॉइल आहे त्या व्होल्टेज कॉइलचा फेज अँगल किती आहे तर 50 डिग्री आहे. म्हणजे जर आपण फेजर डायग्राम पाहिली तर फेजर डायग्राम मध्ये काय आहे तर आपल्याकडे व्होल्टेज कॉइलचं व्होल्टेज आहे आणि व्होल्टेज कॉइलचा फेज अँगल म्हणजे काय असेल तर व्होल्टेज कॉइलचं व्होल्टेज आणि व्होल्टेज कॉइलचा करंट या दोघांमधला अँगल काय आहे तर हा 50 डिग्री आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे क्वेश्चन मध्ये दिला होता हा काय तर 50 डिग्री आपल्याकडे अँगल दिलेला आहे. आणि पुढे काय म्हणतंय तर पुढे आपल्याकडे क्वेश्चन मध्ये म्हणताय द मॅक्झिमम टॉर्क अँगल ऑफ द रिले इज, आणि याचा मॅक्झिमम टॉर्क अँगल किती असेल. आपल्याकडे हा तर काय तर 50 डिग्री आहे, हा काय आपल्याकडे तर 50 डिग्री आहे. आपण म्हटलं होतं काय तर आपल्याकडे जर मॅक्झिमम टॉर्क पाहिजे असेल तर अँगल बिटवीन द टू फ्लक्सेस आपल्याकडे पाहिजे किती तर 90 डिग्री पाहिजे. जर आपल्याकडे हा अँगल या ठिकाणी 50 डिग्री असेल तर या ठिकाणचे व्होल्टेज आहे आणि व्होल्टेज पासून वरचा अँगल ज्याला आपण काय म्हणूया तर टॉर्क अँगल असं म्हणूया. काय म्हणूया तर टॉर्क अँगल असं म्हणूया. या ठिकाणी आपण लिहिलं होतं काय तर फाय प्लस थिटा इज इक्वल टू काय तर 90 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याकडे फाय तर दिलाय, आपल्याला विचारलं काय तर आपल्याकडे टाउ विचारलेला आहे. देअरफॉर या ठिकाणी टाउची व्हॅल्यू काय असेल तर टाउ इज इक्वल टू 90 मायनस 50 इज इक्वल टू काय तर 40 डिग्री. म्हणजे या ठिकाणी टाउची व्हॅल्यू काय तर 40 डिग्री.
म्हणजे आपल्याकडे असणारा करेक्ट आन्सर काय आहे तर ठिकाणचं 40 डिग्री हे काय आहे तर आपल्याकडे करेक्ट आन्सर आहे, कारण या ठिकाणी हा जो काय टाव आहे का तो टावला आपण घेतलाय काय तर अँगल करस्पॉन्डिंग टू द मॅक्झिमम टॉर्क, म्हणजे हे काय तर आपल्याकडे मॅक्झिमम टॉर्कचा अँगलच्या करस्पॉन्डिंगची लाईन आहे, या ठिकाणची हे काय तर झिरो टॉर्क लाईन आहे, या झिरो टॉर्क लाईनच्या या साईडला या ठिकाणी आपल्याकडे असेल काय तर नॉन ऑपरेटिंग झोन, आणि याच्यावरती आपल्याकडे काय असेल तर हा ऑपरेटिंग झोन असेल, म्हणजे या ठिकाणी हा रिले काय करेल तर ऑपरेट करेल. याही गोष्टी आपल्याकडे काय तर महत्वाच्या आहेत, ज्या की आपल्याकडे या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर 40 डिग्री असेल हा अँगल, कुठला तर मॅक्झिमम टॉर्कचा अँगल. याच्यामध्ये असा ऑप्शन आहे का तर नाही, म्हणजे नन ऑफ द अबो हे काय तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. ही या क्वेश्चनच्या पाठीमागच्या कन्सेप्ट आहे. आता आपल्याला बरेच जण युट्यूब वरती दिसतील की ते युट्यूब वरती काय करतील आपल्याकडे तर थीटा मायनस टाऊच्या माध्यमातून आपल्याकडे काय करतील तर हा अँगल या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतील. मग या ठिकाणी जर आपण थीटाचा विचार केला तर थीटा हा काय असतो आपल्याकडे तर थीटा इज द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. पण क्वेश्चन मध्ये आपल्याकडे काय दिलेलं आहे तर क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे द फेज अँगल ऑफ द व्होल्टेज कॉइल, फक्त आणि फक्त व्होल्टेज कॉइलचा अँगल दिलेला आहे. या ठिकाणी अँगल बिटवीन द व्होल्टेज अँड करंट कॉइल असं दिलेलं आहे काय तर नाही, म्हणजे या ठिकाणी जर क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो हा ठिकाणचा थीटा आहे का तर थीटा हा बिलकुल नाही आहे. मग हा अँगल कोणता आहे तर हा अँगल आहे कुणाचा तर व्होल्टेज कॉइलचा व्होल्टेज आणि व्होल्टेज कॉइलचा करंट, या दोघांमधला अँगल या ठिकाणी दिलेला आहे कोणता तर हा फाय अँगल आहे, आणि हा फाय म्हणजेच काय त्या ठिकाणचा 50 डिग्री आहे. थीटा या ठिकाणी इथं आहे, हा थीटा आपल्याकडे अँगल दिलाय का तर थीटा आपल्याकडे अँगल दिलेला नाही. मग ज्यांनी या ठिकाणी क्वेश्चन थीटा मायनस टाऊच्या माध्यमातून तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे तो थीटा मायनस टाऊच्या माध्यमातून क्वेश्चन जे काही सोल्युशन दिला असेल का त्या सोल्युशनचा आन्सर तुमचा मॅच होत असेल, पण ही या ठिकाणची कन्सेप्ट बरोबर आहे का तर नाही आहे, कारण त्यांनी काय केले या ठिकाणी थीटाला काय केले तर सिंपल या ठिकाणी 50 घेतलेला आहे आणि परत टाऊची व्हॅल्यू ठिकाणी 40 काढलेली आहे. पण हे या ठिकाणी टेक्निकल भाषेमध्ये बरोबर आहे का तर हे टेक्निकल भाषेमध्ये काय तर बिलकुल बरोबर नाही आहे. तुमचा आन्सर भरे या ठिकाणी मॅच होत आहे पण काही टेक्निकली काय तर रॉंग आहे. ही गोष्ट या ठिकाणी काय तर महत्वाची आहे. हे टॉर्क इक्वेशन आहे करस्पॉन्डिंग टू द काय तर मॅक्झिमम टॉर्क अँगल, जो की काय तर आपल्याकडे टॉर्क टाव आहे. ही गोष्ट या ठिकाणी काय तर महत्वाची आहे. या ठिकाणी काय काय जण काय करतात त्या ठिकाणी कॉस ऑफ थीटा मायनस टावला या ठिकाणी बऱ्याच जणांनी काय केले झिरो घेतले. काय केले तर झिरो घेतले. अरे कॉस ऑफ थीटा मायनस टाव जर तुम्ही या ठिकाणी झिरो घेत असाल तर या ठिकाणी काय होईल आपल्याकडे टॉर्क झिरो होईल. टॉर्कची व्हॅल्यू आपल्याकडे काय होईल तर झिरो होईल. मग तुम्ही मॅक्झिमम टॉर्क अँगल काढणार कसा तर मॅक्झिमम टॉर्क अँगल तुम्ही त्या केसमध्ये काढू शकत नाही ना. आपण या ठिकाणी लिहिलं काय तर फॉर मॅक्झिमम टॉर्क कॉस ऑफ थीटा मायनस टाऊची व्हॅल्यू काय पाहिजे 1 पाहिजे, म्हणजे थीटा मायनस टाव इज इक्वल टू 0 असेल. त्या केसमध्ये काय तर थीटा इज इक्वल टू टाऊच्या बरोबर असेल. पण हा थीटा कोणता आहे तर या ठिकाणी असणारा हा वरचा थीटा आहे. कोणता आहे तर हा वरचा थीटा आहे. कोणता थीटा तर हा या ठिकाणचा वरचा थीटा आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारला होता काय तर टाऊ, या ठिकाणी दिलता काय तर फाय. म्हणून या ठिकाणी काही जणांना वाटतं काय तर या ठिकाणी असणारा जो काही टाव आहे तो टाव पण काय असायला पाहिजे 50 असायला पाहिजे. पण टाव 50 असायला पाहिजे का टाव 50 असेल का तर नसेल. मॅक्झिमम टॉर्कचा अँगल काय असेल तर 90 मायनस 50 इज इक्वल टू 40 जो काय तर आपण कन्सेप्ट सांगितलेला आहे. म्हणजे या थीटाची व्हॅल्यू या ठिकाणी टावच्या बरोबर असेल तरच या ठिकाणी काय होईल तर आपल्याकडे मॅक्झिमम टॉर्क अँगल होईल. ही काय तर गोष्ट या ठिकाणी आपल्याकडे महत्वाची आहे. म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम टॉर्कच्या केसमध्ये आपण काय करणार तर हा जो काय व्होल्टेज कॉइलचा अँगल आहे का त्या व्होल्टेज कॉइलच्या अँगलची पोझिशन आपण काय करणार तर चेंज करणार. हाय पॉईंट या ठिकाणी काय तर आपल्याकडे असणारा महत्वाचा आहे. यासाठी आपल्याकडे या ठिकाणी रेफरन्स दिलेला आहे. तर हा रेफरन्स आहे आपल्याकडे या ठिकाणी पॉवर सिस्टीम बाय आपल्याकडे एक बक्षीचं बुक आहे युव्ही बक्षी यांचं बुक आहे. त्यानुसार आपल्याकडे इथे काहीतरी कन्सेप्ट दिलेला आहे. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी काय तर झिरो टॉर्क लाईन आहे, ऑपरेटिंग झोन आहे, मॅक्झिमम टॉर्कचे काहीतरी कंडिशन आहे या केसमध्ये. तेच आपल्याकडे दिलं आहे. स्विच गिअर अँड प्रोटेक्शनचं या ठिकाणी दिलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. तुमच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला भेटेल. आपण पीडीएफ टेलिग्राम चॅनलवरती देणार आहोत. या ठिकाणी याचे इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे तर द एमटीए लाईन इज ऑलवेज अ क्वाड्रेचर विथ द व्होल्टेज कॉइल करंट और व्होल्टेज कॉइलचा फ्लक्स. म्हणजे जे काय मॅक्झिमम टॉर्क अँगलची लाईन असेल का ते काय असेल तर ऑलवेज क्वाड्रेचर असेल. कोणाला तर जो काय व्होल्टेज कॉइलचा करंट किंवा व्होल्टेज कॉइलचा फ्लक्स आहे नेहमी काय असते तर क्वाड्रेचर असते, जे आपण फेजर मध्ये पाहिलं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे अँगल बिटवीन द व्होल्टेज अँड व्होल्टेज कॉइल करंट इज ऍडजस्टेड विथ द help of the phase shifting network, so it is possible to adjust the maximum torque angle. म्हणजे जो या ठिकाणी आपण व्होल्टेज कॉइलचा व्होल्टेज आणि व्होल्टेज कॉइलचा करंट या दोघांमधला हा जो काय अँगल आहे काय हा अँगल या ठिकाणचा काय तर फाय. या अँगल आपण काय करणार तर व्हॅरी करणार आणि या अँगल आपण व्हॅरी करून काय करतोय आपण तर मॅक्झिमम टॉर्क अँगलला काय करतोय या ठिकाणी ऍडजस्ट करतोय. मग या ठिकाणी दुसरं कन्क्लुजन दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याकडे आहे इफ थीटा व्ही म्हणजे कोणता आहे तर या व्होल्टेज कॉइलचा व्होल्टेज आणि या करंट व्होल्टेज कॉइलचा व्होल्टेज
व्होल्टेज या दोघांमधला काय आहे तर अँगल आहे. जर आपल्याकडे थीटा व्ही ची व्हॅल्यू या ठिकाणी 90 डिग्री असेल तर या ठिकाणी टाऊ ची व्हॅल्यू किती असेल तर टाऊचा अँगल या ठिकाणी काय असेल तर 0 डिग्री असेल. काय असेल 0 डिग्री असेल. का या ठिकाणी हा थीटा व्ही म्हणजे काय तर आपण घेतलेला या ठिकाणचा हा फाय अँगल आहे. आपण या ठिकाणी एक्सप्रेशन पाहिलं होतं काय तर माझ्याकडे मॅक्झिमम टॉर्कची कंडिशन तेव्हा होईल ज्या केसमध्ये माझ्याकडे असणारा व्होल्टेज कॉइलचा अँगल मी काय केला आणि फाय घेतला. फाय प्लस टाऊ इज इक्वल टू 90 डिग्री ज्यावेळेस माझ्याकडे होईल का त्या केसमध्ये माझ्याकडे मॅक्झिमम टॉर्कची कंडिशन होईल. आता ठिकाणचा फाय व्ही म्हणजेच काय तर एकांचा फाय आहे. आता ज्यावेळेस या ठिकाणी फाय व्ही म्हणजेच काय तर फाय इज इक्वल टू 90 होईल त्या केसमध्ये टाऊ इज इक्वल टू 0. ज्यावेळेस फाय इज इक्वल टू 0 होईल फाय इज इक्वल टू 0 याच्यामध्ये ठेवा टाऊ इज इक्वल टू काय तर 90 डिग्री होईल. त्यानंतर फाय इज इक्वल टू 45 डिग्री ठेवा. 45 डिग्री ठेवल्यानंतर टाऊची व्हॅल्यू या ठिकाणी काय होईल तर 45 होईल. ह्याही गोष्टी आपल्याकडे काय तर महत्वाच्या आहेत. हा जो काय डेटा आहे का हा डेटा आहे एस अकॅडमीच्या बुक मधील. कोणता आहे तर एस अकॅडमीच्या बुक मधील हा काय तर आपल्याकडे अगेन रेफरन्स आहे आणि याच्या पाठीमागचा रेफरन्स हा काय तर बक्षी युव्ही बक्षीच्या बुक मधला आहे स्विच गिअर अँड प्रोटेक्शन. या ठिकाणी अगेन आपल्याकडे इम्पॉर्टंट आहे झिरो टॉर्क लाईन इज इन अ फेज विथ द व्होल्टेज कॉइल करंट और व्होल्टेज कॉइल फ्लक्स. म्हणजे जे काय आपल्याकडे झिरो टॉर्क लाईन आहे का ही कुणाच्या फेज मध्ये आहे तर जो काय व्होल्टेज कॉइलचा करंट आहे किंवा व्होल्टेज कॉइलचा फ्लक्स आहे का याच्या काय तर ही फेज मध्ये आहे पण कशा आहे तर आउट ऑफ फेज मध्ये आहे. झिरो टॉर्क लाईन अँड मॅक्झिमम टॉर्क लाईन आर ऑर्थोगोनल टू इच अदर. म्हणजे असणारी झिरो टॉर्क लाईन आणि या ठिकाणी मॅक्झिमम टॉर्क लाईन ह्या काय तर एकमेकांना ऑर्थोगोनल आहेत. म्हणजे इथला अँगल आणि इथला अँगल काय तर दोघांमध्ये 90 डिग्री आहे. हाय पॉईंट काय तर महत्वाचा आहे. या बेसिक गोष्टी आपल्याकडे काय तर याच्याबद्दल आहेत. नेक्स्ट आहे रिॲक्टन्स रिले इज. आता रिॲक्टन्स रिलेलाच आपण काय म्हणतो याच्याबद्दल आपल्याकडे डिस्कशन करायचं. मग आपण रिलेचं टाइप पाहिलं होतं. डिस्टन्स रिले मध्ये आपण पाहतो मो रिले आहे इम्पिडन्स रिले आहे आणि त्यानंतर काय तर रिॲक्टन्स रिले आहे. म्हणजे आपण या ठिकाणी एक वर्ड यूज केला होता काय तर MIR मो इम्पिडन्स आणि रिॲक्टन्स. याच रिलेला मी या ठिकाणी लिहू शकतो काय तर मो रिले आहे इम्पिडन्स रिले आहे आणि काय तर रिॲक्टन्स रिले आहे. जो काय मो रिले आहे का तो मो रिले आपण यूज करतो फॉर द लॉंग ट्रान्समिशन लाईन. याला आपण लिहू शकतो काय तर मो रिले इज नथिंग बट द व्होल्टेज रिस्ट्रेन्ड डायरेक्शन रिले. हा काय तर व्होल्टेज रिस्ट्रेन्ड डायरेक्शन रिले. त्यानंतर आपण इम्पिडन्स रिले लिहू शकतो काय तर व्होल्टेज रिस्ट्रेन्ड ओव्हर करंट रिले. आणि त्यानंतर या ठिकाणी जो काय आपल्याकडे रिॲक्टन्स रिले का तो रिॲक्टन्स रिले लिहू शकतो काय तर डायरेक्शन रिस्ट्रेन्ड ओव्हर करंट रिले. म्हणजे या ठिकाणी काय पहिल्यांदा केलं बघा तर व्होल्टेज रिस्ट्रेन्ड डायरेक्शन रिले म्हणजे मो रिले हा काय तर इनहेरेंटली डायरेक्शनल रिले. या ठिकाणचे डायरेक्शन रिले आपण काय केलं तर या ठिकाणी रिप्लेस केलं आणि याला घेतलं कुठं तर या ठिकाणी घेतलं. आता याला आपण रिप्लेस केलं कशानंतर ओव्हर करंट रिले रिप्लेस केलं आणि या व्होल्टेजला व्होल्टेज ऍट ठेवला. म्हणजे व्होल्टेज रिस्ट्रेंड आहे व्होल्टेज रिस्ट्रेंड आहे इथं डायरेक्शन रिस्ट्रेंड आहे आणि इथं काय तर आपल्याकडे ओव्हर करंट आहे. अच्छा या ओव्हर करंटला मी या ठिकाणी ऍज इट इज ठेवलं आणि इथल्या जो काही डायरेक्शन होतं का डायरेक्शन काय केलं आपण इथं घेतला. रिॲक्टन्स रिले हा काय तर डायरेक्शनल रिस्ट्रेंड म्हणजेच काय तर नॉन डायरेक्शनल रिले आहे. मग डायरेक्शनल रिले कोणता आहे तर डायरेक्शन रिले फक्त आणि फक्त मो रिले आहे. हाय पॉईंट आहे तर आपल्याकडे महत्वाचा आहे. म्हणजे व्होल्टेज रिस्ट्रेंड डायरेक्शनल रिले व्होल्टेज रिस्ट्रेंड ओव्हर करंट रिले. आता ओव्हर करंटचं ओव्हर करंट ऍज इट इज ठेवायचं. इथलं डायरेक्शन काढलं होतं ते काय करायचं या ठिकाणी या व्होल्टेजला रिप्लेस करायचं. म्हणजे काय असेल तर डायरेक्शनल रिस्ट्रेंड ओव्हर करंट रिले असेल. म्हणजे या ठिकाणी रिॲक्टन्स रिलेचा आन्सर काय असेल तर डायरेक्शनल रिस्ट्रेंड ओव्हर करंट रिले. ऑप्शन नंबर बी हे काय तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. अगेन रिले बद्दल या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याकडे ज्या काय आपल्या क्लास नोट्स आहेत की या क्लासरूम मध्ये दिलेल्या आहेत. इम्पिडन्स रिले आहे हा मीडियम साठी यूज केला जातो आणि हा काय तर व्होल्टेज रिस्ट्रेंड ओव्हर करंट रिले. रिॲक्टन्स रिले हा आपण शॉर्ट साठी यूज करतो आणि हा काय तर ओव्हर करंट रिले आहे. म्हणजे रिॲक्टन्स रिलेज हा काय तर आपल्याकडे असणारा डायरेक्शन रिस्ट्रेंड ओव्हर करंट रिले आहे. त्यानंतर हा आपण काय तर इंडिपेंडंट ऑफ द आर्क रेजिस्टन्स याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. त्यानंतर मो रिले आपण यूज करतो काय तर लॉंग ट्रान्समिशन लाईन साठी आणि हा काय तर व्होल्टेज रिस्ट्रेंड डायरेक्शन रिले आहे आणि हा काय तर लिस्ट अफेक्टेड टू द पॉवर स्विंग आहे. त्यानंतर आपण पाहतो द पर्सेंटेज बायस फॉर द जनरेटर प्रोटेक्शन लाईज बिटवीन. आता जे काही जनरेटर प्रोटेक्शन आहे का यासाठी या ठिकाणी बायस प्रोटेक्शन किती रेंज मध्ये असतं तर ते असतं किती तर 5 to 10% मध्ये असतं. ऑप्शन नंबर काय तर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर आहे. For the protection of the parallel feeder fed from the one end, the relay required are. आता आपल्याकडे काय करायचं तर दोन पॅरलल फीडर आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय तर अशा पद्धतीचे दोन पॅरलल फीडर आहेत आणि हे काय केलं तर एका साइडनं आपल्याकडे असणाऱ्या जनरेटरनं काय केलं तर फीड केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे काय तर सपोज आपल्याकडे हा काय तर अशा पद्धतीचे एक लोड आहे.
या लोडला हे काय करतात तर फीड करतात. मग यासाठी हा काय आहे तर फीडर नंबर 1 आहे आणि हा काय तर आपल्याकडे फीडर नंबर 2 आहे. या ठिकाणी हा काय तर आपल्याकडे असणारा काय तर हा अशा पद्धतीचा सप्लाय करंट जाईल. या ठिकाणी करंटला जाण्यासाठी काय तर हा एक पाथ आहे आणि दुसरा एक पाथ आहे, म्हणजे दोन फीडरच्या माध्यमातून काय करेल तर हा करंट एकाने लोडकडे जाईल. आपल्याला विचारले काय तर रिले ठिकाणी कोणत्या पद्धतीचे कुठे लागतील, तर आपल्याकडे दोन पद्धतीचे रिले असतात. एक असतो काय तर डायरेक्शनल रिले, जो काय करेल तर एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये करंट फ्लो झाला तर ऑपरेट होईल, आणि दुसरा असतो काय तर नॉन डायरेक्शनल रिले, जो काय करतो तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन ऑपरेट करण्याचा प्रयत्न करतो. मग या ठिकाणी डायरेक्शन रिले मध्ये आपण काय करतो, सिंपल तर एक एरो ड्रॉ करतो. सपोज जर आपण या ठिकाणी एरो अशी ड्रॉ केली असेल, या एरोचा अर्थ काय आहे तर जर करंट या ठिकाणी या एरोच्या डायरेक्शनने चालला, म्हणजे करंट जर या ठिकाणी या एरोच्या डायरेक्शनने जात असेल तर हा रिले काय करेल तर आपल्याकडे ऑपरेट करेल. हा रिले काय करेल तर आपल्याकडे ऑपरेट करेल. पण जेव्हा करंट या एरोच्या अपोजिट मध्ये जात असेल, म्हणजे करंट जर आपल्याकडे हा असा जात असेल, तर या ठिकाणी हा रिले ऑपरेट करणार का, तर हा या ठिकाणी नॉट ऑपरेटिंग असेल आणि या ठिकाणी हा काय करेल तर ऑपरेशन करेल. आता नॉनच्या केस मध्ये काय असेल, नॉन डायरेक्शन मध्ये, तर याला आपण काय करतो तर दोन आरोन अशा पद्धतीने ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेव्हा जेव्हा करंट हा एक्सेसिव्ह फ्लो होईल का, तेव्हा हा काय करेल तर आपल्याकडे ऑपरेट करेल. म्हणजे करंट इकडे जाऊ द्या किंवा करंट इकडे जाऊ द्या, या दोन्ही केस मध्ये हा काय करतो तर ऑपरेट करतो. म्हणून हा काय तर नॉन डायरेक्शनल रिले आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन हा काय करतो वर्क करतो. मग या ठिकाणी सपोज आपल्याकडे काय झाला तर या लाईन वरती फॉल्ट आला. जर फॉल्ट हा आपल्याकडे लाईन नंबर 1 वरती आला असेल आणि या लाईन नंबर 1 वरती फॉल्ट आल्याच्या कारणामुळे इथून आपल्याकडे जो काय करंट आहे तो करंट आपल्याकडे जाईल कसा तर इथे जाईल. मग सगळा करंट याच्यामध्ये जाईल का तर नाही, काही थोडासा करंट काय करेल तर आपल्याकडे इथून जाण्याचा प्रयत्न करेल. आता इथून करंट हा लोडकडे जाण्याच्या ऐवजी हा करंट काय करेल तर बेसिकली या ठिकाणाहून या इथून आपल्याकडे काय करेल तर या फॉल्टकडे जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जेव्हा जेव्हा करंट एकाने रिव्हर्स होण्याची पॉसिबिलिटी आहे का, ऍक्च्युली करंटनं जायला पाहिजे होतं कसं तर करंटनं ऍक्च्युली या ठिकाणी इथून जाऊन काय करायला पाहिजे होतं, लोडला जायला पाहिजे होतं, आणि या इथल्या करंटनं काय करायला पाहिजे होतं, लोडला जायला पाहिजे. पण या ठिकाणचा इथून करंट तर सेम जातोय, पण इथून करंट काय करतो रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करतोय, आणि जिथं जिथं एकाने करंट रिव्हर्स होतोय का त्या ठिकाणी आपण काय करतो नॉन डायरेक्शनल रिले यूज करतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार तर नॉन डायरेक्शनल रिले यूज करणार. या ठिकाणी काय आहे तर नॉन डायरेक्शनल रिले असेल आणि सोर्स साइडला काय असतो आपल्याकडे तर नेहमी डायरेक्शनल रिले असतो. हा या ठिकाणचा काय आहे तर बेसिकली कन्सेप्ट आहे. म्हणजे जिथं जिथं आपल्याकडे करंट रिव्हर्स पॉसिबल आहे का तिथं काय करायचा नॉन डायरेक्शन, जिथं जिथं आपल्याकडे करंट रिव्हर्स पॉसिबल आहे का तिथं काय करायचा डायरेक्शनल रिले या ठिकाणी यूज करायचा. मग कुठं कुठं असेल तर लोड साइडला काय आपल्याकडे तर डायरेक्शनल रिले असतो आणि सोर्स साइडला काय आहे तर नॉन डायरेक्शनल रिले. सपोज या ठिकाणी आपल्याकडे फॉल्ट कुठं आला तर फॉल्ट लाईन नंबर 2 वरती आला. मग लाईन नंबर 2 वरती फॉल्ट आल्याच्या कारणामुळे जो काय आपल्याकडे करंटचा फ्लो आहे का तर करंटचा फ्लो इथून तर असा होईल, दुसरा करंटचा फ्लो आपल्याकडे काय तर करंट आपल्याकडे असा जाईल, असा लोडला जाण्याच्या ऐवजी करंट काय करेल तर या ठिकाणी हा आपला पाथ हा इथून असा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा हा करंट ठिकाणी इथून येईल का या एरोच्या रेषेमध्ये करंट आला का तर हा आला, जेव्हा करंट हा या एरोच्या रेषेमध्ये आला का तेव्हा रिले हा काय करेल तर आपल्याकडे ऑपरेट करेल आणि या करंटला ब्लॉक करेल. ही गोष्ट या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाची आहे. म्हणून जे काय आपल्याकडे पॅरलल फीडर असं का तर पॅरलल फीडर मध्ये आपण काय करतो तर डायरेक्शनल रिले आपण यूज करतो ऍट द लोड एंड अँड नॉन डायरेक्शनल रिले ऍट द सोर्स एंड. ऑप्शन नंबर काय असेल या केस मध्ये तर नॉन डायरेक्शनल रिलेज ऍट द सोर्स एंड अँड डायरेक्शनल रिलेज ऍट द लोड एंड. ऑप्शन नंबर काय आहे तर या ठिकाणी या क्वेश्चनचा फर्स्ट दॅट इज ए इज द करेक्ट आन्सर आहे, जे की आपल्याला काय तर महत्वाची कन्सेप्ट या ठिकाणी शिकवून देत आहे. आता याच्या संबंधी आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे जे काय नोट्स आहेत त्या नोट्स मध्ये आपल्याकडे याच्याबद्दल डिस्कशन दिलेलं आहे. या ठिकाणी याच्याबद्दल आपण एमसीक्यू ही घेतले होते, हा एमपीएससी चा क्वेश्चन घेतला होता, त्यानंतर हा यूपीपीएससी येई 2011 ला विचारला गेला क्वेश्चन आपल्या नोट्स मध्ये आपण हा कव्हर केला आहे. या नोट्स आपल्या काय तर क्लासच्या नोट्स आहेत. त्यानंतर आपल्याकडे आहे द नंबर ऑफ पायलट वायर रिक्वायर्ड फॉर द प्रोटेक्टिंग 3 फेज ट्रान्समिशन लाईन युजिंग द ट्रान्सले सिस्टीम इज. आता जे काय ट्रान्सले सिस्टीम आहे का या ट्रान्सले सिस्टीम किंवा ट्रान्सलेचा आपण उपयोग करतो कशासाठी तर फॉर द प्रोटेक्शन ऑफ द फीडर. कोणाचा आहे तर फीडरचं प्रोटेक्शन करायचं आहे. मग नंबर ऑफ पायलट वायर रिक्वायर्ड फॉर द प्रोटेक्टिंग 3 फेज ट्रान्समिशन लाईन, किती पायलट वायर लागतील तर याकडे 2 पायलट वायर लागतील. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा. नेक्स्ट आहे अ शंट फॉल्ट इज अ कॅरेक्टराइज्ड बाय. आता जे काय आपल्याकडे फॉल्ट आहेत का त्या फॉल्ट मध्ये आपण पाहतो काय तर शंट टाइपचे फॉल्ट आहेत आणि सिरीज टाइपचे फॉल्ट आहेत. म्हणजे एक तर शॉर्ट सर्किट फॉल्ट असेल किंवा दुसरा काय असेल तर आपल्याकडे ओपन सर्किट फॉल्ट असेल. जो शॉर्ट सर्किट फॉल्ट आहे का त्यालाच आपण काय म्हणतो तर शंट फॉल्ट असं म्हणतो. म्हणजे एखादी लाईन आणि ग्राउंड
किंवा 2 लाईन असतील किंवा 2 लाईन आणि ग्राउंड, हे काय तर आपल्याकडे शंट फॉल्ट किंवा शॉर्ट सर्किट फॉल्टचे काय तर टाइप्स आहेत. आणि जो काय सिरीज फॉल्ट आहे का, तो सिरीज फॉल्ट म्हणजे काय तर आपल्याकडे असणारा ओपन सर्किटचा फॉल्ट आहे. मग या ओपन सर्किटच्या फॉल्ट मध्ये काय असेल तर एक आपल्याकडे कंडक्टर ओपन असेल किंवा दुसरा कंडक्टर म्हणजे काय तर 2 कंडक्टर ओपन असतील, यालाच आपण काय म्हणतो तर सिरीज फॉल्ट और ओपन सर्किटचे फॉल्ट असं म्हणतो. मग आपण बेसिक इलेक्ट्रिकल पाहत असताना आपण पाहिलं होतं का, जिथं ओपन सर्किट आहे का त्या ठिकाणी करंटची व्हॅल्यू काय तर 0, आणि ज्या ठिकाणी शॉर्ट सर्किट आहे का त्या ठिकाणी व्होल्टेजची व्हॅल्यू काय तर 0 आहे. कारण शॉर्ट सर्किटच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स काय असतो, नेहमी 0 असतो. आणि शॉर्ट सर्किट माने की 0 इम्पिडन्स, ओपन सर्किट माने की इन्फायनाइट इम्पिडन्स. आपण या गोष्टी बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे. मग या ठिकाणी शंट फॉल्ट आहे आणि शंट फॉल्ट इज नथिंग बट काय तर आपल्याकडे हा शॉर्ट सर्किट फॉल्ट आहे. मग या शॉर्ट सर्किट फॉल्टलाच आपण कशामध्ये कॅटेगरी करू शकतो तर या ठिकाणी असतील हा अनसिमेट्रिकल फॉल्ट असेल आणि हा काय तर सिमेट्रिकल फॉल्ट असेल. मग अनसिमेट्रिकल मध्ये पाहतो काय तर एलजी फॉल्ट आहे, एल फॉल्ट आहे, त्यानंतर काय तर डबल एलजी फॉल्ट आहे. आणि सिमेट्रिकल मध्ये आपण पाहतो काय तर ट्रिपल एल फॉल्ट आहे आणि काय तर ट्रिपल एलजी काय तर फॉल्ट आहे. हे काय तर आपल्याकडे शॉर्ट सर्किटचे फॉल्ट आहेत. जे काय आपल्याकडे असणारे शॉर्ट सर्किटचे फॉल्ट असतात का, हे शॉर्ट सर्किटचे फॉल्ट. आणि त्याच्यामध्ये काय तर सिमेट्रिकल मधले फॉल्ट हे काय असतात तर मोस्ट सेव्हर असतात, मोस्ट डेंजर असतात. आणि जे काय आपल्याकडे अनसिमेट्रिकल फॉल्ट मध्ये असणारे जे काय एलजी फॉल्ट आहे काय असतो बेसिकली तर लिस्ट सेव्हर असतो. याही गोष्टी काय तर आपल्याकडे महत्वाच्या आहेत. मग या ठिकाणी शंट फॉल्ट झाला असेल, फॉर एक्झाम्पल काय तर आपल्याकडे 3 फेजच्या काय तर लाईन आहे आर वाय आणि बी, आणि या ठिकाणी काय झाला तर या बी या फेज वरती फॉल्ट झाला असं आपण काय म्हणतो एलजी फॉल्ट असं म्हणतो. सिरीज फॉल्ट म्हणजे काय तर आपल्याकडे अगेन काय तर आर, त्यानंतर या ठिकाणी काय तर वाय आणि त्यानंतर हे काय तर आपल्याकडे असणारी बी ही फेज आहे. या ठिकाणी सिरीज फॉल्ट म्हणजे काय तर ओपन सर्किटचा फॉल्ट आहे. मग हा ओपन सर्किटचा फॉल्ट होईल, फॉर एक्झाम्पल बी फेज ओपन झाली, याला आपण काय म्हणतो ओपन टाइपचा फॉल्ट किंवा सिरीज फॉल्ट असं म्हणतो. अगेन वाय फेज ओपन झाली, या ठिकाणी काय तर 2 फेजचा फॉल्ट ओपन झाला म्हणजे काय तर या ठिकाणी सिरीज फॉल्ट आहे. जर या ठिकाणी 3 फेज ओपन झाले असतील तर या ठिकाणी हा ओपन टाइपचा फॉल्ट किंवा हा सिरीज फॉल्ट आहे का तर नाही आहे. का तर 3 फेजेस ओपन आहे, त्याचा अर्थ काय तर प्युअरली ओपन सर्किट आहे. म्हणजे काय तर ही नो लोडची कंडिशन आहे. इनपुटचं सर्किट आणि आउटपुट सर्किट म्हणजे सेंडिंग एंडचं सर्किट आणि रिसिव्हिंग एंड सर्किटच्या मध्ये कोणतं कनेक्शन आहे का तर नाही आहे. म्हणजे जेव्हा 3 फेज ह्या ओपन असतील का तेव्हा कोणता फॉल्ट असतो का तर तेव्हा कोणता फॉल्ट नसतो, ती असते नो लोडची कंडिशन. पण या 3 पैकी जर या ठिकाणी आपल्याकडे कोणत्याही 2 फेज ओपन असतील का तर हा काय तर आपल्याकडे सिरीज और ओपन टाइपचा हा फॉल्ट आहे. ही गोष्ट काय तर आपल्याकडे महत्वाची आहे. मग साधं आणि सोपं लॉजिक आहे, जेव्हा शंट फॉल्ट होईल त्या केसमध्ये काय तर लाईन टू ग्राउंड फॉल्ट होईल आणि सगळा करंट हा काय करेल तर या बी ऑफ फेज मधून जाण्याचा प्रयत्न करेल, शॉर्टेड पाथ मधून करंट काय करेल तर जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जिथे इम्पिडन्स कमी आहे का तिथून काय करेल तर सगळा करंट जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे या ठिकाणचा इम्पिडन्स काय झाला सिंपल 0 झाला, म्हणून सगळा करंट हा काय करेल तर इथून फ्लो होण्याचा प्रयत्न करेल. म्हणून शॉर्ट सर्किटच्या फॉल्ट मध्ये काय असतो तर करंट हा नेहमी हाय असतो, हा काय असतो तर मॅक्सिमम करंटच्या मधून फ्लो होतो. अगेन शॉर्ट सर्किटच्या केसमध्ये दुसरी कंडिशन काय असतं, जे काय व्होल्टेज आहे का ते व्होल्टेज काय असतं फेज, म्हणजे जी फेज एकाने आपल्याकडे शॉर्ट झाली का ते शॉर्ट फेजचं व्होल्टेज काय असतं 0 असतं. का कारण शॉर्ट झालेल्या फेजचा रेजिस्टन्स काय असतो आपल्याकडे 0 असतो, म्हणून याचं व्होल्टेज हे काय होतं आपल्याकडे तर बेसिकली 0 होतं. आता करंट वाढतोय, व्होल्टेज काय होतं आपल्याकडे 0 होतं. आणि जेव्हा या ठिकाणी करंट लाईन ड्रॉ जास्त करत असते का त्या केसमध्ये पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू आपल्याकडे काय असते तर पॉवर फॅक्टर आपल्याकडे काय होतो कमी होतं. अगेन जे काय फ्रिक्वेन्सी आहे का ते फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होते आपल्याकडे तर कमी होते. या शंट फॉल्टच्या काय तर आपल्याकडे बेसिक गोष्टी आहेत. जर आपल्याकडे फॉल्ट हा सिरीज फॉल्ट झाला असेल तर त्या सिरीज फॉल्टचा अर्थ काय तर आपल्याकडे ओपन सर्किट आहे आणि ओपन सर्किटच्या अक्रॉस काय असतं जे काय आपण सोर्स व्होल्टेज आहे का ते सोर्स व्होल्टेज कुठे जातं सगळं तर ओपन सर्किटच्या अक्रॉस जातं. म्हणजे या ठिकाणी कोणता व्होल्टेजचा ड्रॉप होतो का तर कोणता व्होल्टेजचा ड्रॉप होत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा ठिकाणी सिरीज फॉल्ट असेल ओपन फॉल्ट असेल का त्या केसमध्ये व्होल्टेजची व्हॅल्यू काय असेल तर जास्त असेल. आता व्होल्टेजची व्हॅल्यू जास्त आहे पण इथून कोणता करंट हा फ्लो होऊ शकतो का तर नाही, म्हणून करंटची व्हॅल्यू काय तर ठिकाणी 0 आहे. अच्छा करंटची व्हॅल्यू काय तर 0 आहे, करंटची व्हॅल्यू काय तर कमी आहे. 0 म्हणजे काय तर या ठिकाणी कमी, 0 काय झाली आयडियल झाली. म्हणजे ऍक्च्युअली सिरीज फॉल्ट मध्ये काय करंट हा कमी असेल आणि करंट कमी असल्याच्या कारणामुळे कॉस ऑफ फाय ची व्हॅल्यू काय असेल तर जास्त असेल. म्हणजे पॉवर फॅक्टर काय असेल जास्त असेल का तर जो काय आपल्याकडे करंट आहे आणि जो काय आपल्याकडे पॉवर फॅक्टर आहे का म्हणजे कॉस ऑफ फाय हा काय असतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट असतो. ही गोष्ट आपल्याला काय तर लक्षात ठेवायची आहे. करंटची व्हॅल्यू काय तर कमी, पॉवर फॅक्टर काय असेल आपल्याकडे जास्त असेल आणि या ठिकाणी फ्रिक्वेन्सी सुद्धा आपल्याकडे काय असेल तर जास्त असेल. म्हणून जेव्हा जेव्हा आपण शंट फॉल्ट बद्दल बोलतो का तो शंट फॉल्ट इज characterized बाय द रिडक्शन इन द व्होल्टेज, increasing the current, reducing the power factor and reducing the frequency. म्हणजे शंट फॉल्टच्या केसमध्ये आपल्याकडे काय होतं तर फक्त आणि फक्त करंट वाढतोय, बाकी सर्व गोष्टी काय होतात तर कमी होतात. सिरीज फॉल्ट आर कॅरेक्टराइज्ड बाय द इन्क्रीजिंग द व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेजची व्हॅल्यू वाढते म्हणजे काय तर जेवढं आहे तेवढं काय करेल तर एकाने आउटपुटला जाईल वाढते. याचा अर्थ काय तर जो सिरीज फॉल्ट होतो त्या सिरीज फॉल्टच्या केसमुळे सिरीज फॉल्टच्या अगोदर काय झाला असतं तर या ठिकाणी असा ड्रॉप झाला असता
हा ड्रॉप या ठिकाणी काय होतोय तर 0 होतोय का तर फॉल्ट हा सिरीज झाला म्हणून आपण काय म्हणतोय इन्क्रीजिंग द व्होल्टेज त्यानंतर रिड्युसिंग द करंट म्हणजे करंटची व्हॅल्यू काय तर आपल्याकडे 0 आता करंटची व्हॅल्यू 0 म्हणून काय होईल तर याच्यामध्ये इन्क्रीजिंग द पॉवर फॅक्टर होईल आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होतं आपल्याकडे वाढते या गोष्टी काय तर महत्वाच्या आहेत म्हणून शंट फॉल्ट इज कॅरेक्टर बाय इन्क्रीजिंग द करंट होतोय का तर वाढतोय फ्रिक्वेन्सी पॉवर फॅक्टर वाढतात का तर नाही तर म्हणजे ऑप्शन नंबर ए गेला इन्क्रीजिंग द करंट अँड रिडक्शन इन द फ्रिक्वेन्सी अँड पॉवर फॅक्टर अच्छा करंट तर वाढतोय आणि फ्रिक्वेन्सी पॉवर फॅक्टर कमी होतं का तर होतंय अगेन याच्यामध्ये व्होल्टेज सुद्धा काय होतं आपल्याकडे कमी होत आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी फॉर बॉम्बे हेच काय तर करेक्ट आन्सर आहे इन्क्रीजिंग द करंट अँड फ्रिक्वेन्सी वाढते का अगेन तर नाही ऑप्शन नंबर सी गेला नन ऑफ द अबोथचा नाही म्हणजे या बेसिक गोष्टी आपल्याकडे काय तर या शंट फॉल्टच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत या शंट फॉल्टच्या बाबतीमध्ये आपल्याकडे क्लास नोट्स मध्ये केलेलं डिस्कशन आहे या ठिकाणी आपल्या नोट्स मध्ये बघा द फॉल्ट्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड ॲज शंट फॉल्ट आहे आणि सिरीज फॉल्ट आहे The shunt fault are characterized by the increasing the current and a fall in the voltage and frequency. या ठिकाणी काय होतं बघा व्होल्टेज मध्ये फॉल होतो आणि फ्रिक्वेन्सी मध्ये फॉल होतो त्यानंतर सिरीज फॉल्ट आहे द सिरीज फॉल्ट आर कॅरेक्टराइज्ड बाय द इन्क्रीजिंग द व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी अँड फॉल इन द करंट म्हणजे सिरीज फॉल्टच्या केस मध्ये काय होतं आपल्याकडे बघा तर एकाने व्होल्टेज वाढते फ्रिक्वेन्सी वाढतो आणि करंटची व्हॅल्यू काय होते 0 होते अगेन पॉवर फॅक्टरच्या मध्ये काय होतं तर वाढतोय म्हणजे या केस मध्ये पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू या ठिकाणी वाढेल आणि या केस मध्ये पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू काय तर कमी होईल जो काय तर शॉर्ट फॉल्ट आहे शंट फॉल्ट आहे या गोष्टी आपल्याला काय तर लक्षात ठेवायच्या नेक्स्ट आहे फॉर मेजरिंग पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो सिक्वेन्स व्होल्टेज इन द सिस्टीम द रेफरन्स इज टेकन ॲज अगेन या क्वेश्चन मध्ये बऱ्याच जणांना काय तर डिस्प्यूट आहे बऱ्याच जणांनी याचा क्वेश्चन काय केलेला आहे तर वेगवेगळा दिलेला आहे या ठिकाणी मी याचा रेफरन्सही देतो आणि मी याचा आन्सरही सांगतो आता आपल्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो सिक्वेन्स व्होल्टेज एकाने मेजर करायचं आहे तर मग यासाठी याचं करेक्ट आन्सर काय असतं तर जेव्हा जेव्हा आपण गोष्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिक्वेन्स नेटवर्कची करतो का त्या केसमध्ये आपण काय करतो तर जी काय सिस्टीम आहे का त्या सिस्टीमच्या न्यूट्रलचा विचार करतो म्हणजे न्यूट्रलला ऍज अ रेफरन्स घेतो जेव्हा जेव्हा आपल्याकडे झिरो सिक्वेन्स नेटवर्क ड्रॉ करायचे असतात का त्या केसमध्ये आपण काय करतो तर जे काय सिस्टीम आहे का त्या सिस्टीमच्या न्यूट्रलला ग्राउंड केलेला आहे का म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो तर ग्राउंडला ऍज अ रेफरन्स करतो म्हणून तर ज्यावेळेस आपण झिरो सिक्वेन्स नेटवर्क पाहतो का त्या झिरो सिक्वेन्स नेटवर्कच्या केसमध्ये आपल्याकडे ज्यावेळेस आपण न्यूट्रलला ग्राउंड करतो विथ द हेल्प ऑफ द सम इम्पिडन्स ऑर रिएक्टन्स त्या केसमध्ये काय होतंय तर जो काय झिरो सिक्वेन्स नेटवर्क आहे तो झिरो सिक्वेन्स नेटवर्क काय होतोय चेंज होत आहे हाय पॉइंट आपल्याकडे महत्वाचा आहे आणि जर झिरो सिक्वेन्स नेटवर्क चेंज होत असेल तर करस्पॉन्डिंग झिरो सिक्वेन्सचं व्होल्टेज काय होऊ शकतं तर चेंज होऊ शकतं म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय तर आपल्याकडे फॉर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सिक्वेन्स नेटवर्क न्यूट्रल इज टेकन ॲज रेफरन्स अँड फॉर झिरो सिक्वेन्स नेटवर्क आपण काय करतो नेहमी ग्राउंडला ॲज अ रेफरन्स म्हणून घेतो म्हणून या ठिकाणी आपल्याकडे न्यूट्रल ऑफ द सिस्टीम आपण फक्त घेतो का तर नाही ग्राउंड घेतो का तर नाही फॉर झिरो सिक्वेन्स नेटवर्क न्यूट्रल अँड फॉर पॉझिटिव्ह निगेटिव्ह ग्राउंड घेतो का तर नाही म्हणजे ए बी सी हे तिन्ही गेले नन ऑफ द अबो हे काय तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे मग या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय तर फॉर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आपण न्यूट्रलला घेतो अँड फॉर झिरो सिक्वेन्स आपण काय करतो ग्राउंडला घेतो याच्याच बद्दल आपण या ठिकाणी क्लासमध्ये एक एमसीक्यू घेतला होता बघा द मेथड ऑफ न्यूट्रल ग्राउंडिंग अफेक्ट्स ज्यावेळेस आपण न्यूट्रल ग्राउंडिंग करतो का त्या केसमुळे म्हणजे न्यूट्रलला ज्यावेळेस आपण ग्राउंड करूया का त्या केसमुळे त्याचा इम्पॅक्ट कोणावरती होतो तर त्याचा इम्पॅक्ट हा फक्त आणि फक्त झिरो सिक्वेन्स नेटवर्कवरती होतो जर हा इम्पॅक्टचा झिरो सिक्वेन्स नेटवर्कवरती होत असेल तर ग्राउंडला आपण ऍज अ रेफरन्स म्हणून फॉर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं घेऊ शकतो हाय पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे जे की आपण क्लासमध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर आपण क्लास नोट्स मध्ये याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साठी काय केलं आपण तर रेफरन्सला घेतलं ऍज अ न्यूट्रल आणि त्यानंतर झिरो सिक्वेन्स आहेत तर त्यासाठी आपण काय केले रेफरन्स म्हणून घेतले काय तर ग्राउंडला या काय तर आपल्याकडे असणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत याच बद्दल आपल्याकडे जे काय पॉवर सिस्टीमचं सीएल वाधवा बुक आहे का या सीएल वाधवा बुक मध्ये आपल्याकडे पेज नंबर 309 ला या ठिकाणी काय केलं तर रेफरन्स दिला आहे याच्यामध्ये काय दिलं बघा तर फॉर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सिक्वेन्स नेटवर्क न्यूट्रल ऑफ द सिस्टीम विल बी टेकन ॲज अ रेफरन्स म्हणजे काय करतो आपण जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा विचार करूया का त्या केसमध्ये आपण न्यूट्रलचा विचार करूया आणि जेव्हा जेव्हा आपण ग्राउंडचा विचार करूया का त्या ग्राउंडच्या केसमध्ये आपण काय करतो तर या ठिकाणी जे काय झिरो सिक्वेन्स आहे का त्या झिरो सिक्वेन्स नेटवर्कसाठी आपण काय करतो तर ग्राउंडचा विचार करतो रेफरन्ससाठी हा पॉईंट काय तर महत्वाचा आहे त्यानंतर आपल्याकडे पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन अँड स्विच गिअर बाय बद्रीराम यांचं बुक आहे आणि याही बुक मध्ये आपल्याकडे एक रेफरन्स सापडलेला आहे तो रेफरन्स म्हणजे काय आहे द रेफरन्स बस फॉर द बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सिक्वेन्स नेटवर्क सिस्टीम इज काय तर न्यूट्रल आहे म्हणजे जेव्हा जेव्हा आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा विचार करूया का तेव्हा तेव्हा काय तर आपल्याकडे न्यूट्रलचा विचार केला जाईल हा पॉईंट या ठिकाणी काय तर महत्वाचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे
द मोस्ट इकॉनॉमिक लोड ऑन द ओव्हरहेड लाईन, म्हणजे आपण ओव्हरहेड लाईन पाहतो, त्यानंतर अंडरग्राउंड केबल पाहतो. मग ओव्हरहेड लाईन मध्ये जो काय मोस्ट इकॉनॉमिकल लोड असेल का, त्या केसमध्ये काय असतो, तर जो काही लोड आहे का तो लोड काय असेल, तर ऍक्च्युली लोड म्हणजेच काय, तर लोडिंग इज अ ग्रेटर दॅन नॅचरल लोड. आणि या नॅचरल लोडलाच आपण काय म्हणतो, तर नॅचरल लोडलाच आपण सर्ज इम्पिडन्स लोडिंग और त्यालाच आपण काय म्हणतो, आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी असं म्हणतो. म्हणजे ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये जे काय लाईनचा लोड असेल का, तो लाईनचा लोड नॅचरल लोड म्हणजेच काय ठिकाणी असणारी SIL आहे, म्हणजे सर्ज इम्पिडन्स लोडिंग आहे. आणि या लोडिंग पेक्षा काय, या लोड पेक्षा काय असायला पाहिजे, तर लाईन वरती लोड या ठिकाणी जास्त असायला पाहिजे. म्हणजे मोस्ट इकॉनॉमिक लोड ऑन द ओव्हरहेड लाईन इज काय असायला पाहिजे, तर ग्रेटर दॅन द नॅचरल लोड. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द काय तर करेक्ट आन्सर आहे. नॅचरल लोड म्हणजे काय, तर SIL चा लोड आहे. आणि याही जो काय कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट बद्दल आपल्या क्लास नोट्स मध्ये या ठिकाणी पॉइंट्स दिलेले आहेत. या ठिकाणी ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन आहे, इफ द लोडिंग इज अ ग्रेटर दॅन SIL म्हणजे काय, तर नॅचरल लोड आहे, त्या केसमध्ये आपण काय, तर ही आयडियल और इकॉनॉमिकल लोडिंग आहे फॉर द ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. इकॉनॉमिकल लोडिंग ऑन द ओव्हरहेड लाईन हे काय, तर लोडिंग इज ग्रेटर दॅन द SIL आहे. अँड फॉर युजी केबल काय असते, तर फॉर युजी केबल इकॉनॉमिकल लोडिंग काय असते, तर लोडिंग जो काय लाईन केबलचा लोड आहे का, तो लोड काय असायला पाहिजे ऍक्च्युली, तर लेस दॅन द SIL म्हणजेच काय असायला पाहिजे, नॅचरल लोड पेक्षा कमी असायला पाहिजे. मग जर लोड अँगल डेल आहे का, तो डेल काय असतो, ग्रेटर दॅन बीटा इंटू एल असतो. हा बीटा काय त्रिकांचा असणारा फेज कॉन्स्टंट आहे. आणि ही काय तर लाईनची लेंथ आहे. या ठिकाणी पॉवर फॅक्टर काय असतो, ओव्हरहेडच्या केसमध्ये लॅगिंग असतो. आणि या ठिकाणी काय तर पॉवर फॅक्टर लीडिंग आहे. कोणाच्या केसमध्ये, तर अंडरग्राउंड केबलच्या केसमध्ये. आणि या ठिकाणी असणारा डेल काय लेस दॅन बीटा एल आहे. हा पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. जेव्हा जेव्हा लोडिंग या ठिकाणी ग्रेटर दॅन SIL असेल का, तेव्हा ट्रान्समिशन लाईन काय करेल, तर रिएक्टिव्ह पॉवरला सिंक करण्याचा प्रयत्न करेल, अब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, द मोस्ट इकॉनॉमिक लोड ऑन द युजी केबल, म्हणजे अंडरग्राउंड केबल वरती आपण काय पाहतो, तर मोस्ट इकॉनॉमिकल लोड कोणता असेल. आपण आताच पाहिलं, जे काय युजी केबल आहेत का, त्या युजी केबल मध्ये जर आपण लोडिंग ही लेस दॅन SIL घेतले असेल, तर या केसमध्ये हा काय तर आपल्याकडे असणारा मोस्ट इकॉनॉमिकल लोड आहे. आणि या केसमध्ये जो काय पॉवर फॅक्टर असतो का, तो पॉवर फॅक्टर काय असतो, तर लीडिंग नेचरचा पॉवर फॅक्टर असतो. जो काय लोड अँगल डेल आहे का, तो लोड अँगल डेल काय असतो, तर लेस दॅन द बीटा टाइम्स ऑफ एल असतो. हा काय पॉईंट आपल्याकडे महत्वाचा आहे. मग या ठिकाणी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल, तर लेस दॅन द सर्ज लोडिंग, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर आहे. अगेन या क्वेश्चन बद्दल आपल्या क्लास नोट्स मध्ये काय केलेलं आहे, डिस्कशन केलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. जर या तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपला इलेक्ट्रिकल सिम्प्लिफायरचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. यावरती तुम्हाला या सर्व नोट्स या ठिकाणी पाहायला भेटतील. या ठिकाणी आपण या सेशन मध्ये आज थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.